वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा जो नवरात्रीचा मेकअप लुक आहे तो करून दाखवणार आहे। एकदम इझी 10 ते 15 मिनिटात होणारा फाउंडेशन न यूज करता केलेला हा मेकअप लुक आहे आणि तुम्ही कितीही वेळ खूप गरबा केला, तुम्हाला कितीही घाम आला तरी हा मेकअप तुमचा कुठेच जाणार नाहीये। तर जर तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल की मी हा मेकअप लुक कसा केला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। मेकअप सुरू करायच्या आधी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट फेस वॉश करायचं आहे आणि आपले केस जे आहे ते मी मागे करून घेतलेले आहे, म्हणजे ते मधामधात येणार नाही। स्किन केअर पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी आधी मॉइश्चरायझर लावला आहे। हे एक्सेलाचं मॉइश्चरायझर आहे। डोंट वरी, स्क्रीनवर तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट्सची मी नावं आणि शेड्स वगैरे सगळं देऊन देणार आणि लिंक जर मला मिळाल्या त्या पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। सो मला इयरिंग्स थोडेसे चेंज करावे वाटले म्हणून मी इयरिंग्स चेंज केले। लिप्स पण प्रेप करणं खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून मग मी आधीच लिप बाम लावून घेतलं। आता हे पूर्ण मेकअप होईपर्यंत माझे लिप्स खूप छान मॉइश्चराइज करणार। मग नंतर बारी आहे प्रायमरची। हे प्रायमर आहे मेबलिनचं आणि हे इतकं मस्त प्रायमर आहे। मी थोडंसं जास्तच लावलं आहे, बट तुम्ही पण थोडंसं जास्तच लावा। आणि हे प्रायमर तुम्ही जर यूज केलं ना तर तुमचं मेकअप बिलकुल हालत नाही। खूप मस्त आणि अफोर्डेबल प्रायमर आहे हे। नेक्स्ट माझे थोडेसे डार्क सर्कल्स आहे म्हणून ते घालवण्यासाठी मी इथे ऑरेंज करेक्टर यूज केला आहे। ही स्टेप तुम्ही स्किप पण करू शकता, बट मला तो एकदम इवन टोन आणि इवन कलरवाला लुक आवडतो म्हणून मग मी ऑरेंज करेक्टर यूज केलं। आणि त्याच पॅलेटमधले हे 2 शेड मी मिक्स केले आहे आणि त्यांनी मी माझा प्रॉपर एकदम परफेक्ट शेड बनवला आहे आणि तो मी ॲज अ कन्सिलर म्हणून यूज करत आहे आणि तो एका ब्लेंडरच्या हेल्पने मी ब्लेंड करणार आहे। या 2 स्टेप केल्यानंतर तुम्ही स्वतःच बघा की माझ्या दोन्ही अंडर आईजमध्ये किती डिफरन्स आहे। ही वाली अंडर आय इतकी छान दिसते आणि ही डार्क सर्कल्सवाली दिसते। सो मी ती पण पटकन ब्लेंड करून घेते आणि मग नंतर हे जे लेफ्ट ओव्हर कन्सिलर आहे, हे जो मी शेड बनवला आहे तोच मी पूर्ण फेसवरती लावून घेणार आहे। सो मला फाउंडेशनची गरज नाही राहणार, मला ती छान कव्हरेज पण मिळणार आणि हेवी पण नाही वाटणार आणि माझं प्रोडक्ट पण वायाने जाणार। सो हे सगळं मी पूर्ण फेसवरती लावून घेणार आहे आणि ते ब्लेंडरनीच लावत आहे, ब्लेंडरनीच ब्लेंड करत आहे, म्हणजे मला एकदम नॅचरल आणि ड्यूई अशी मला फिनिश मिळणार। सो असं नाही आहे की फक्त फाउंडेशननेच आपल्याला छान कव्हरेज मिळते, कन्सिलर पण तुम्ही यूज करू शकता ॲज अ फाउंडेशन आणि एकदम जास्त यूज करायची गरज नाही, थोडं यूज करू शकता। ही जी स्टेप आहे ही तुम्ही स्किप करू शकता, बट मला अंडर आईज थोडीशी हायलाइटेड आवडतात म्हणून मी एक लाईट शेडचं कन्सिलर घेतलं आहे। हे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे आणि ते मी लावून घेतलं आहे। बस 2 डॉट घेतले आहे आणि नंतर ते ब्लेंड करत आहे। आता तुम्ही बघा की एक साईड माझी हायलाइटेड वाटतंय आणि एक माझी नॉर्मल वाटतंय। सो ते कॅमेरामध्ये पण छान दिसतं, फोटोज व्हिडिओजमध्ये, त्यामुळे मी ही स्टेप केलेली आहे, बट तुम्ही नक्कीच ही स्किप करू शकता। आता माझ्या फेसमध्ये थोडासा कलर आणण्यासाठी मी हे झुडिओची ब्लश स्टिक यूज करते आणि खूप जास्त झाली आहे, बट डोंट वरी, ब्लेंडरने ब्लेंड केल्यावरती एकदम छान दिसणार आणि मस्त ब्लेंड होते आणि एकदम अशी एक्सेसिव्ह ओव्हर वाटत नाही, एकदम नॅचरल फिनिश आणि नॅचरल लुक येतो त्यानी। फेसला थोडंसं कॉन्टोर करण्यासाठी आणि थोडासा छान शेप आणण्यासाठी मी त्या कन्सिलर पॅलेटमधलाच हा ब्राऊन कलर घेतला आहे आणि तो मी लावणार आहे आणि त्याने मी माझं कॉन्टोरिंग करणार आहे। तर हा कूल टोनचा शेड आहे त्यामुळे कॉन्टोरिंग आणि खूप छान होते आणि ते मी त्याच ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करत आहे, म्हणजे एकदम हार्श नाही वाटत, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं कन्सिलर आता पण असेल तर ना ते नॅचरल लुक येतो आणि असं ब्लेंडेड वाटतं सगळं काही। नंतर हे सगळे क्रीम प्रोडक्ट्स मी सेट करणार आहे एका लूज पावडरनी। हे ऑलिव्हियाचं लूज पावडर आहे। जर तुम्ही नोटीस केलं असेल तर अंडर आईजमध्ये पावडर लावायच्या आधी ना मी बोटाने थोडंसं ब्लेंड केलं होतं, कारण आपण कन्सिलर लावून ठेवतो आणि मग नंतर खूप वेळाने जर पावडर केलं ना तर काय होतं, तिथे ना अशा लाईन्स येतात आणि मग नंतर त्याच्यावर आपण पावडर लावलं तर ते क्रीसेस बनतात आणि ते तसंच सेट होतं। म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, पावडर लावायच्या
लावायच्या आधी बोटानी किंवा ब्लेंडरनी थोडंसं ब्लेंड करून घ्यायचे अंडर आईज आणि मग नंतर लगेच पावडर लावायचं। अंडर आईज सोबत मी माझा टी झोन आणि मी माझा पूर्ण फेसच पावडर केलाय, सेट केलाय, कारण की माझं फेस ऑइली आहे। आणि मग मी बॅकग्राऊंड मध्ये थोडा चेंज आणला आहे फेस्टिव्ह वाइब्स येण्यासाठी। सो आता बारी आहे माझ्या आयब्राउजची। आयब्राउज माझे तसे तर खूप छान आहे, टचवूड, पण मला थोडं असं पाहिजे असते, म्हणजे हेवी आयब्राउज मला आवडतात, म्हणून मी थोडीशी आयब्रो पेन्सिल यूज करते आणि नंतर ब्राउ जेलने ते सेट करते। आता बारी आहे आईजची। आईजसाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे। हे मेकअप रेव्होल्यूशनचं मी आय पॅलेट घेतलाय, आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे। त्यातला हा ब्राऊन शेड घेतला आणि तो बस असाच लावून घेतलाय पूर्ण आयलिडवर। आणि मग नंतर हा मेटॅलिक ग्लिटर शेड घेतलेला आहे आणि तो लावलाय मी माझ्या सेंटरमध्ये, डोळ्याच्या एकदम मधात। मी हे जे ग्लिटर्स आहे ना हे बोटांनीच लावते, कारण की मला तो माझा कंट्रोल मिळतो, मला जेवढं पाहिजे मी तेवढंच लावते बरोबर। सो हा जो ग्लिटर आहे थोडासा डार्क आहे, तर तो मी मधात लावला आणि एक लाईट शेडचा ग्लिटर घेतला आणि तो मी माझ्या त्या डार्क शेडच्या आजूबाजूला लावलाय, म्हणजे आउटर कॉर्नर आणि इनर कॉर्नर दोन्ही मध्ये लावलेला आहे। आणि नंतर त्याच पॅलेट मधला हा पिंक शेड घेतलाय थोडासा आणि ते सगळं काही मी ब्लेंड करणार आहे। ब्रशनी तर मी ब्लेंड केलंच आहे, बट मी थोडंसं बोटानी पण ब्लेंड करणार आहे। आणि हा आहे माझा आय लुक, मला तर खूप आवडला आहे, पूर्ण झालेला नाही आहे बट स्टिल। नंतर मी सेम जे वरती केलं सगळं काही मी लोअर लॅशेस वरती पण करणार आहे। थोडंसं ब्राऊन आय शॅडो लावलं, मग नंतर ग्लिटर लावला, मधात डार्क, आजूबाजूला लाईट, आणि येस दॅट्स इट। आता ना माझे आईज आणि माझं फेस असं ब्लेंडेड वाटलं पाहिजे, त्यामुळे मी सेम आय शॅडो पॅलेट मधले हे दोन शेड घेऊन ॲज अ ब्लश लावलाय। याने काय होणार, तुमचं आय लुक आणि तुमचं जे फेसचं मेकअप आहे ते असं ब्लेंडेड वाटणार, असं वाटणार नाही की आय शॅडो कुठे चालला आहे आणि पूर्ण बेस मेकअप कुठे चाललाय। आता हायलायटरसाठी मी इथे झुडिओचं हायलायटर यूज करताय आणि याचा ना असं पिंक कलर मधून शेड येतो, पिंक हायलायटर आहे। सो माझं आईज पण पिंक आहेत, माझं पूर्ण फेस पण असं पिंकिश मेकअप आहे, म्हणून मी हायलायटर पण तसंच यूज केलाय। नेक्स्ट मी आयलॅशेसला मस्कारा लावायच्या आधी नेहमी आयलॅशेस कर्ल करते, त्याने खूप छान इफेक्ट येतो आणि असं वाटतं की तुम्ही फॉल्स लॅशेस लावलेले आहे, कारण की मला फॉल्स लॅशेस लावायला बिलकुल आवडत नाही। सो मी आधी कर्ल केलं आणि मग नंतर झुडिओचंच मी मस्कारा यूज केलेला आहे आणि हा लेंथनिंग मस्कारा आहे। आणि मेक शुअर की तुम्ही वॉटरप्रूफ मस्कारा यूज करा, सो दॅट तुमचा मेकअप इकडे तिकडे होणार नाही, खराब होणार नाही, काहीही तुम्ही किती डान्स केला, किती घाम आला तरी। नंतर मी झुडिओचंच काजळ पण यूज करत आहे। ऑफकोर्स फेस्टिव्ह मेकअप आहे आणि काजळ नाही आहे असं तर बिलकुल होऊ नाही शकत, सो काजळ यूज केलाय। आणि आता बारी आहे, आपण जे आधी लिप बाम लावलं होतं ना ते पुसून आपल्या लिप्सवरती छान एक लिप लायनर लावायची। हे लिप लायनर आहे मार्स कॉस्मेटिकचं, हे त्यांचं एज ऑफ डिझायर या व्हेरियंट मधलं आहे, या कॅटेगरी मधलं म्हणू शकतो आपण। इतके छान लिप लायनर, इतकं अफोर्डेबल आहे, मला तर खूप आवडलं। आणि नंतर मी हे ऑलिव्हियाची लिपस्टिक लावली आहे, पिंकिश न्यूड आहे, कारण की माझ्या मेकअप सोबत छान ते एकत्र वाटलं पाहिजे, ब्लेंडेड वाटलं पाहिजे। लिपस्टिकचा शेड तर खूप सुंदर, एकदम परफेक्ट झालेला आहे, मला तर खूप आवडला। आता हे सगळं मेकअप मी सेट करणार आहे या सेटिंग स्प्रेनी आणि नंतर तो सेटिंग स्प्रे असा आतमध्ये पुश करणार आहे एका ब्लेंडरच्या हेल्पनी। आता नवरात्रीचं सगळ्यात मेन आणि ज्यांनी आपल्याला असं प्रॉपर नवरात्रीवाला फील येणार हे टिक्के। सो याच्यासाठी मी यूपिन यूज केलेली आहे आणि गंध यूज केला आहे। तर मी डोक्यावरती अशा टाईपचा टिक्का लावला आहे आणि थोडंसं चिनवरती पण लावलेला आहे आणि हो आईज पण विसरली नाही आहे, आईजवरती पण लावलं आहे। एकदम इझी आहे, काहीच याच्यामध्ये कठीण काही नाही आहे, खूप छान दिसतं आणि खूप छान लुक येतो। हेअरस्टाईलची बारी आहे, तर हेअरस्टाईल पण मी खूप इझी ठेवलेली आहे, बस मी ट्विस्ट करत गेली माझे केस आणि त्याच्यामध्ये केस ॲड करत गेली आणि मग नंतर ते एका बॉबी पिननी मी सिक्युअर केलेलं आहे। सो हेच मी दोन्ही साईडला केलेलं आहे आणि ही आहे माझी हेअरस्टाईल। आता ज्वेलरी, सो नोज पिन पण खूप इम्पॉर्टंट आहे। इथे माझ्याकडे 3 ऑप्शन्स आहेत, त्यातली मला ही फर्स्टच आवडली, सो मी ती चूज केली आणि नंतर सगळी ज्वेलरी वेअर करून हा आहे माझा फायनल लुक। तर मला तर हा लुक खूप आवडला आहे, एकदम अफोर्डेबल आहे आणि पटकन होतो आणि इझी पण आहे। तुम्हाला हा लुक आवडला आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि येस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टिल देन बाय दोस्तों।